श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. भाऊसाहेब जसे श्री महाराजांशी मोकळे बोलत तसेच श्री महाराजही भाऊसाहेबांशी अगदी मनातलं इतरांजवळ बोलता न येणाऱ्या गोष्टी बोलत असत. त्या दोघांमधला मोकळेपणा म्हणजे कृष्ण अर्जुनासारखा होता. अर्जुन जसा कृष्णाच्या पानात आपल्याला नको असलेला पदार्थ टाकत असे तसंच श्री महाराजांनी भाऊसाहेबांना कडबू पानात सरकवायला सांगितले ना. आणि कृष्णांनी जसे गीतेत आपल्या मनातलं गुह्य अर्जुनापुढे उघड केलं तसंच श्री महाराजांनीही केलं. एकदा असं झालं की रात्री 9-10 वाजता एका छोट्या बाळाची आई श्री महाराजांकडे आली आणि म्हणाली, महाराज, बाळाला दूध हवं आहे आणि माझ्याकडचं दूध संपलंय. श्री महाराज म्हणाले, अशी कशी ग तू आई? आधी नाही का दुधाची सोय करून ठेवायचीस? आता एवढ्या रात्री मी कुठून तुला दूध आणून देऊ? असं श्री महाराज म्हणाले खरे, पण मग स्वतः उठून कुणाला तरी बरोबर घेऊन मशाल तयार करून गावातून कुणाकडे तरी दूध मागून घेऊन आले. त्या बाळाच्या आईला दूध दिलं आणि पुन्हा भाऊसाहेबांकडे आले. 65च्या पुढे झालेले वय. श्री महाराज थकून गेले. भाऊसाहेबांच्या शेजारी बसता बसता म्हणाले, भाऊसाहेब, दमलो बुवा. हे लोक इथे माझी सेवा करायला म्हणून येतात, पण मलाच यांची सेवा करावी लागते. अगदी मनातलं कुणापाशी बोलता येणार नाही असं दुःख श्री महाराजांनी भाऊसाहेबांपुढे व्यक्त केलं. श्री महाराज आणि भाऊसाहेब समवयस्क होते. 2-3 वर्षांनी भाऊसाहेब लहान होते एवढंच. जेव्हा दोघांचेही वय 60-65 झाले तसे म्हातारपणाचे आजार हळूहळू त्रास देऊ लागले. भाऊसाहेबांना हर्नियाचा त्रास सुरू झाला. श्री महाराजांना जेव्हा ते कळले तेव्हा ते एवढंच म्हणाले, भाऊसाहेब, हर्निया आपल्यामध्ये येणार नाही. त्याचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता नाही. श्री महाराजांनी सांगितलं की ते फायनल आणि खरोखरच तो त्रास बंद झाला. भाऊसाहेबांना जरी त्रास झाला असता तरी त्यांनी ऑपरेशन करून घेतले नसते. आता श्री महाराजांनाही दम्याचा खूपच त्रास होऊ लागला होता. कित्येक वेळा तो त्यांना झोपू देत नसे. मग श्री महाराज पलंगाजवळ तक्क्यावर डोके टेकून उभ्याने विश्रांती घेत, पण त्यामुळे पायांवर सूज येत असे. एके दिवशी रात्री फारच जोराचा दमा सुरू झाला. त्यावेळी त्यांनी भाऊसाहेबांना बोलावून आणवले आणि सांगितले, भाऊसाहेब, आता मी मरतो. मागे पाहण्यासाठी तुम्ही मंडळी आहातच. भाऊसाहेबांनी डॉक्टर जोशी, जे श्री महाराजांची प्रकृती पाहत असत, त्यांना बोलावून आणले. श्री महाराज त्यांना म्हणाले, डॉक्टर, तुमच्या यंत्रांनी तपासून पहा. डॉक्टरांनी हृदय तपासले तेव्हा ते मोठे झालेले असून त्याची धडधड सुरू होती. पहाटेपर्यंत हा गोंधळ चालू होता, परंतु तासाभराने भाऊसाहेब पुन्हा त्यांना पाहायला आले. त्यावेळी ते आश्चर्यचकित झाले. ज्या श्री महाराजांना रात्रभर दम्याने इतका त्रास दिला होता ते आता मंडळींशी हसून खेळून गप्पा मारत होते. भाऊसाहेब श्री महाराजांकडे बघून हसले तसे श्री महाराजही हसले. अशाच एका संध्याकाळी श्री महाराज नदीवरून परत येत असताना वाटेतच दमा सुरू झाला आणि अचानक तो इतका वाढला की श्री महाराजांना पुढे चालवेना. वाटेतच बसावे लागले. मंडळी खुर्ची वगैरेची व्यवस्था करतायत तोवर श्री महाराजांनी तिथेच डोळे फिरवले आणि ते बेशुद्ध झाले. बरोबरच्या लोकांनी श्री महाराजांना मंदिरात आणले तोवर अंगही थंड पडले. श्वास थांबला. श्री महाराज गेले असे वाटून लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. काय करावे कुणालाच सुचेना. भाऊसाहेब जवळच होते. ते म्हणाले, आपण काहीतरी केले पाहिजे. आपण श्री महाराजांना शेकू. सर्वजण श्री महाराजांना शेक देऊ लागले. अवस्था मोठी कठीण होती. सगळ्यांना अवघड वाटू लागले. बराच वेळ शेकूनसुद्धा परिस्थितीत काही फरक पडेना. तेव्हा बायका मंडळी रडू लागली. एक बाई होती. तिने आपला दागिन्यांचा डबा श्री महाराजांकडे ठेवायला दिला होता.
तिच्या दुःखाला तर पारावारच राहिला नाही. तिने हंबरडा फोडला. महाराज, तुम्ही गेलात, आता माझ्या दागिन्यांच्या डब्याचे काय? तिने असे म्हटले, मात्र श्री महाराजांनी डोळे उघडले आणि त्या बाईंना म्हणाले, बाई, मी मेलो नाही, मी जिवंत आहे. तुमचा डबा देईन आणि मगच जाईन. मग मी जायला हरकत नाही ना? इतका वेळ तंग झालेले वातावरण एकदम मोकळे झाले. सगळेजण हसू लागले. ती बाई चांगलीच वरमली. श्री महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब, लोक कसे असतात पहा. आपला स्वार्थ कधी सोडत नाही आणि परमार्थ मात्र त्यांना हवा असतो. स्वार्थ न सोडता परमार्थ कसा साधणार? असो. साधक हो, श्री महाराजांना गोंदवले परिसरात न्यायाधीशाचा दर्जा सरकारने दिला होता. श्री महाराजांच्या निकटवर्तीय मंडळींना श्री महाराज माझे कौन्सिल असे म्हणत. तर या कौन्सिलचा सल्ला ऐकून श्री महाराज कसा न्याय करीत असत हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.